आमच्या सगळ्यांचं ठरलंय, आमचा नेता एकच आहे, माननीय छगन भुजबळ। धनगर काय एवढे काय तुम्हाला काय येडे वाटतायत का रे? घोडे लावण्याच्या तयारीत धनगर आहे आता, तुम्ही त्या नादाला लागू नका। धनगरांनी तर पहिलं शिकलं पाहिजे। अरे मग या प्रस्थापिताच्या छाताडावरती घरी जाऊन नाचाल तुम्ही, एवढी क्षमता आणि ताकद तुमच्यामध्ये आहे। हाके सराच्या गाडीवर दगड टाकणारा गेवराईतला म्हणतोय धनगरांना आरक्षण द्या। अरे काय आम्ही एवढे येडे राहिलोय काय? हा म्हणजे ओबीसीचं सगळं आरक्षण केलं पाहिजे, धनगर बाजूला पडला पाहिजे। आपण सगळे नेते होऊ शकत नाही, आपण सगळे राजकारण यात आणायचं नाही। आपला ओबीसी चळवळीचा एकच नेता आहे आणि तो छगन भुजबळ साहेब आहे। गरीब मराठा समाजाचं भांडवल करून जो प्रस्थापित मराठा समाज आहे तो आमच्या सुताराचं, कुंभाराचं, लोहाराचं, घिसाड्याचं, गावगाड्यातल्या राहणाऱ्या छोट्या छोट्या समाजाचं सरपंच पद हिसकावू पाहतोय, याला आमचा विरोध आहे। जातनिहाय जनगणना ज्या दिवशी होईल तेव्हा तुमचा बाजार उठलेला असेल हे तुम्ही लिहून ठेवा। जशाच तसं मिळेल, तुम्ही आहो म्हणला आम्ही काहो म्हणू। तुम्ही समजा दादागिरी करताय, मोठी माणसं आहे, तुम्ही 2 दिले, किमान एक तरी आमचं पोरग दिल ना, आणि द्यावं लागेल। नाही 2 दिल म्हणतंय, 1 दिली तर 2 दिल म्हणतंय। नीट ऐका, हे कायद्यावरती राज्य चालतं, दादागिरीवरती हे राज्य चालत नाही।